नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर ब्लिंकिटचे हर्सूल आणि सातारा येथील दोन्ही स्टोअर्सचा परवाना निलंबित, एफडीएची मोठी कारवाई। तर स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांची जन्ममृत्यू विभागाला अचानक भेट, नागरिकांच्या तक्रारींची दखल, जन्ममृत्यू विभागाची सभापतींकडून पाहणी। आता बघूया सविस्तर बातम्या। नामांकित ब्लिंकिट कंपनीच्या शहरातील दोन्ही स्टोअर्सचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ निलंबित केलाय। अन्न सुरक्षा मानकांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ब्लिंकिट कंपनीच्या हर्सूल आणि सातारा परिसरातील गोडाऊनची अचानक तपासणी केली। तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा मानके कायद्याचं विविध नियमांचं उल्लंघन होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। या गंभीर बाबीची दखल घेत एफडीए प्रशासनाने तातडीने ब्लिंकिटच्या दोन्ही स्टोअर्सचा परवाना निलंबित केलाय। निलंबनाच्या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री करू नये असं स्पष्ट आदेश एफडीएने कंपनीला दिले आहेत। ही कारवाई सह आयुक्त SR कारकाळे आणि सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, वर्षा रोडे आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकाने धाड टाकली। अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात नागरिकांना विविध कामांसाठी होत असलेल्या त्रासाची दखल घेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी बुधवारी अचानक भेट देऊन विभागाची पाहणी केली आहे। महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात नागरिकांना विविध कामांसाठी होत असलेल्या त्रासाची दखल घेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी बुधवारी अचानक भेट देऊन विभागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी जन्ममृत्यू प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। विभागातील कामकाज, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तसेच प्रलंबित अर्जांबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि विभागातील प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सभापती मकरिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। अचानक झालेल्या या पाहणीमुळे विभागातील कामकाजाबाबत प्रशासनाकडून अधिक गांभीर्याने दखल घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 8 गंभीर गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसीला उत्तर देण्यास सरपंच मंगेश साबळे यांनी स्पष्ट नकार दिलाय। माझ्यावरील सर्व आरोप आणि गुन्हे पूर्णपणे खोटे आहेत। शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी व्यवस्थेशी भांडल्यामुळेच राजकीय दबावातून ही कारवाई केली जात आहे, असा घणाघाती आरोप मंगेश साबळे यांनी केलाय। सबसे पहले तो ये सब आरोप झूठे हैं, क्योंकि मैं जन सामान्य जनता के लिए काम करता हूं, बच्चों के लिए, किसानों के लिए काम करता हूं। ये पूरे महाराष्ट्र को पता है। फिर भी ये सीपी डीसीपी मेरे पीछे लगे हैं, क्योंकि इनको पता है अगर मैं आज बोल रहा हूं तो मेरे जैसे कल बहुत खड़े होंगे। अगर मेरे जैसे बहुत खड़े हो जाएंगे तो इनको भ्रष्टाचार करना, इनको काम करना मुश्किल हो जाएगा। तो काम ये संविधान का कर नहीं रहे हैं, ये काम लोगों को दबाना, लोगों का अकाउंट डिलीट करना, संविधान का तोड़ मरोड़ कर ये उपयोग कर रहे हैं। इसीलिए मैं पूरे महाराष्ट्र के जनता से निवेदन करना चाहता हूं कि आज मैं आपके लिए बोल रहा हूं, मैं आज आपके लिए लड़ रहा हूं। आज अगर आप मेरे पीछे खड़े नहीं हुए तो कल आपके लिए कोई बोलेगा नहीं, कल आपके लिए कोई खड़ा रहेगा नहीं। आज मैं लड़ सकता हूं, इसलिए लड़ रहा हूं। और मेरे पे ये तड़ीपारी कर रहे हैं, आप तो लड़ भी नहीं सकते, तो कल आप पे ये तड़ीपारी नहीं करेंगे, आपका आवाज नहीं दबाएंगे, ये कैसे हो सकता है। इसलिए मैं आपको विनती करता हूं कि आप पूरी ताकत से ये आवाज को बुलंद करने के लिए मेरे साथ खड़े रहिएगा। देखो, ये आरोप पूरे झूठे हैं। मेरे पे जो एफआईआर है ये पूरी तरह से ऑनलाइन है। इसमें कहीं भी खंडनी का, इसमें कहीं भी दरोड़े का कोई आरोप नहीं है। लेकिन अभी इन्होंने बनाए हैं और ये बना के मेरे को उसमें बिठाना चाहते हैं, मेरे को गुताना चाहते हैं। इसलिए मेरे को इन पे भरोसा नहीं है, मैं इनको उत्तर नहीं देने वाला हूँ। मैं सम्माननीय हाईकोर्ट, मैं सम्माननीय मानव अधिकार आयोग के तरफ उनके पास इनकी तकरार करने वाला हूं और ये बताने वाला हूं कि एक सामान्य जनता के लिए लड़ने वाले युवक को ये सब मिलके कैसे दबाना चाह रहे हैं। महानगरपालिकाचे पदाधिकारी
वाहनाला लागणाऱ्या इंधन खर्चाच्या मंजुरीसाठी यांत्रिकी विभागामार्फत मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीसमोर ऐनवेळी प्रस्ताव सादर करण्यात आला। सभापती अनिल मकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत पुढच्या सभेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत। महानगरपालिकाचे पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, सभापती, विरोधी पक्षनेता व इतर सभापतींसाठी वाहनाला लागणाऱ्या इंधन खर्चाच्या मंजुरीसाठी यांत्रिकी विभागामार्फत मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीसमोर ऐनवेळी प्रस्ताव सादर करण्यात आला। या प्रस्तावात पेट्रोल डिझेलसह ईव्ही वाहनासाठी महापौरांना 76,000 रुपये तर उपमहापौर, सभापती यांच्यासाठी 55,000 रुपये खर्च असल्याचं मांडण्यात आलं। मात्र सभापती अनिल मकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत पुढच्या सभेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले। महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहामध्ये मंगळवारी सभापती अनिल मकरिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकी घेण्यात आल्या। या बैठकीत यांत्रिकी विभागामार्फत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, प्रभाग समिती सभापती, विशेष समिती सभापती यांना वाहनासाठी दरमहा प्रतिपूर्ती रक्कम देण्यासाठी ऐनवेळचा प्रस्ताव सादर करण्यात आला। या प्रस्तावात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे महापौर यांना पेट्रोल वाहनासाठी 83,000 रुपये, डिझेल वाहनासाठी 85,000 रुपये तर ईव्ही वाहनासाठी 76,000 रुपये प्रतिपूर्ती भत्ता व उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्या पेट्रोल डिझेल वाहनासाठी प्रत्येकी 62,000 व 64,000 रुपये आणि ईव्ही वाहनांसाठी प्रत्येकी 55,000 रुपये भत्ता देण्याचा प्रस्ताव मांडला आहे। या प्रस्तावात वाहन चालकाचा पगार आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही लावण्यात आला। हा प्रस्ताव समोर येताच नगरसेवकांनी ईव्ही वाहनावरती एवढा खर्च होतो का असा सवाल केला। तसेच ईव्ही वाहनासाठी प्रतिपूर्ती देण्याची आवश्यकता नाही असं नगरसेवकांनी सांगताच सभापती अनिल मकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत पुढच्या सभेत सुधारित प्रस्ताव यात अधिकाऱ्यांच्या वाहनाची सुद्धा माहिती सादर करण्याचे आदेश दिले। पुढील सभेत अधिकाऱ्यांचा सुद्धा वाहन खर्चांचा सविस्तर माहिती देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे। सन 2012 मध्ये प्रतिपूर्ती मंजूर झाली तेव्हा पेट्रोलचे दर प्रति लिटर 75.12 होते, डिझेलचे दर 47 रुपये तर वाहन विमा हा 1,370, चालकाचं वेतन 9,490 आणि दुरुस्ती देखभाल 6,500 इतकी होती। त्यानंतरच्या 14 वर्षात ही रक्कम जवळपास दुपटीने वाढली। त्या काळात महापौरांना पेट्रोल वाहनासाठी 46,500, डिझेलसाठी 40,500 मिळत होते तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व विरोधी पक्ष नेत्यांना पेट्रोल वाहनासाठी 37,000 व डिझेलसाठी 31,000 मिळत होते। मात्र आता ही रक्कम वाढून अनुक्रमे 83,000 व 85,000 इतकी झाली आहे। याच्यामध्ये तुम्ही बायफर्केशन केलेलं आहे महापौर, सभापती ते सगळे, पण इथे शेवटच्या याच्यामध्ये ईव्ही वाहन करता। आता त्याच्यामध्ये फक्त चार्जिंगचा खर्च आहे, मग एवढे 76,000 रुपये आपण महापौर, 55,000 रुपये महापौर, स्थायी समिती 55,000, बाकीचे 55, 38,000 असं सगळ्या याच्यामध्ये आपण पेट्रोलचा आपण खर्च समजू शकतो, आपण डिझेलचा खर्च करू शकतो, पण ईव्ही खर्च, ईव्ही साठी काय खर्च लागणार आहे? ज्यांच्याकडे ईव्ही गाडी आहे त्यांना आपण एवढे पैसे देणं आवश्यक आहे का? नाही, आणि सभापती महोदय, याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या संदर्भात खर्च आपण समजू शकतो, खर्च येणार आहे तर त्याच्यासाठी ईव्ही चार्जिंगचा खर्च आहे 920 रुपये पर चार्ज असा फुल चार्जिंगसाठी खर्च येतो। त्याचं एक चार्जला 85 युनिट लागतात, पर युनिट 12 रुपये असा खर्च आहे। 920 रुपये पर चार्जिंगचा खर्च आहे। त्या व्यतिरिक्त वाहन चालकाचं वेतन आहे, त्यानंतर वाहनाचा विमा आहे आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च आहे। असं सगळं मिळून आम्ही कॅल्क्युलेशन काढलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशन ईव्ही गाडीत आणि पेट्रोल गाडीत फक्त कितीचा फरक? 7,000चा फरक आहे। वाहन चालकाचं वेतन द्यावंच लागणार आहे, वाहन विमा द्यावाच लागणार आहे, दुरुस्ती खर्च द्यावाच लागणार आहे। फरक फक्त इंधन खर्च आणि ईव्ही चार्जिंगचा खर्च याच्यामध्ये पडणार, एवढा खर्च आपल्याला कॅल्क्युलेशन आम्ही केलेलं आहे। प्रशासनाने प्रस्ताव ठेवत असताना थोडं विचारपूर्वक ठेवायला पाहिजे। 920 रुपये पर चार्ज फुल चार्जिंगला खर्च येतो, तो एमएससीबीच्या युनिटच्या मला एक सांगा, मी उद्या ईव्ही गाडी घेतली, मी पदाधिकारी उद्या, ज्याच्याकडे ईव्ही गाडी आहे तर त्याच्यामध्ये हे करा ना, तो ज्यावेळेस खर्च संदर्भामध्ये ईव्हीच्या याच्यामध्ये तुम्ही खर्च सांगे, हा ऐन वेळेचा आलेला आहे। पुढच्या सविस्तर याच्यामध्ये एकदम माहिती घेऊन सविस्तर प्रस्ताव, सुधारित प्रस्ताव तुम्ही आमच्या मीटिंगमध्ये ठेवण्यात यावा। जो आपण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये, तर वाहन विमा प्रत्येक वाहनासाठी वेगळा खर्च कसं दाखवलेला आहे? त्याच्या वाहनाच्या किमतीनुसार वाहनाचा विमा वर्षातून एकदा भरावा, तर ते कॅल्क्युलेशन केलं आम्ही 12 डिवाइड करून पर मंथ साधारण किती खर्च। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा
आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा मला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. होय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागासोबत जीव धोक्यात घालून बाधित रुग्ण व संक्रमण क्षेत्रात जाऊन काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिकेचा पगार गेल्या 6 वर्षांपासून रखडल्यामुळे शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावरती संताप व्यक्त केला जात आहे. याविषयी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका अर्चना निळकंठ यांनी लक्ष वेधत गेल्या 6 वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना महामारीच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिकेचे पगार रखडले असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांनी देयकेची फाईल कोठे रखडली याविषयी माहिती घेऊन सांगतो असल्याचं उत्तर स्थायी समितीच्या बैठकीत सभापती यांना दिलंय.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कोविड-19च्या संक्रमणामुळे बाधित रुग्णांचा शोध व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जवळपास 80 बालवाडी शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील महानगरपालिकेच्या शाळा हद्दीमध्ये बाधित रुग्णांची नोंद व आरोग्य उपचाराबाबत माहिती गोळा करून आरोग्य विभागाला देण्याचं काम या बालवाडी शिक्षिकेने त्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात जिथे प्रत्येक माणूस संक्रमणापासून वाचण्यासाठी व बाधित क्षेत्रात जाण्यास हिंमत करत नव्हता, त्या संकट काळामध्ये या बालताईने काम केलं. परंतु महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभारामुळे गेल्या 6 वर्षांपासून बालताईचं वेतन रखडलं आहे. याविषयी अनेक माध्यमांनी मनपा शिक्षण विभागाच्या गलथान कारभारावरती बातम्या प्रसारित केल्या, पण अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे थकीत वेतन आज देखील प्रलंबित आहे. बालवाडी शिक्षिकांना अत्यंत कमी वेतन असून त्या कोरोना काळात दरमहा 10,000 रुपये पगार होत प्रशासन काळात 12,000 ते दरमहा झाला. याविषयी बालवाडी संघटना व शिक्षिकेने मनपा प्रशासनाकडे सतत निवेदनाद्वारे वेतनाची मागणी केली होती. एकीकडे राज्य सरकारवर मनपा प्रशासन महिलांच्या समस्या अडचणी सोडवण्याचे दावे करतात, लाडक्या बहिणींना अनुदान योजना राबवत असतात. मनपात मात्र पगारासाठी 6 वर्षांपासून वाट बघावी लागत असल्याने बालवाडी शिक्षिकेत प्रशासन विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. बालवाडी शिक्षकांचं कोविडच्या काळातलं पेमेंट हे आज 7 वर्ष झाले, अजूनपर्यंत त्यांनी एवढं रिस्क घेऊन काम केल्यानंतरही त्यांचं हे पेमेंट दिलं गेलेलं नाही. याचा खुलासा करावा की हे का होत नाहीये हे पेमेंट त्यांचं. सर, कोविड काळामध्ये माननीय सभापती, माननीय आयुक्त, माननीय सभागृह जे बालक कार्यकाळात हे काम केलं त्याच्यासाठी संदर्भात आपण हेड डिपार्टमेंट त्याच्याकडे फाईल पाठवली, त्यांचा अभिप्राय घेतला. मी एकदा तपासून सांगतो सर या संदर्भात सर मी बोलू इच्छिते या संदर्भात की सर आतापर्यंत आपण आरोग्य विभागाकडे वारंवार बोट दाखवलेला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं की आमच्याकडे कुठलीही अशी फाईल पेंडिंग ठेवलेली नव्हती. आम्ही मंडळीच्या सरांशी पण माझा संपर्क झाला होता. ते म्हणे मी माझ्याकडनं पूर्तता करून पाठवलेली आहे. मग आता अडचण काय आहे नेमकी की त्यांचं हे बिल का पास होत नाही? जलसंधारण ही लहान लहान उपाययोजनांमधून साधली जाणारी मोठी किमिया आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या लहान लहान उपाययोजनांनी जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात विकासात वाढ झाली आहे. जिल्ह्यात खुलताबाद, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातील ही कामे झाली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत ही कामे घेण्यात आली आहेत. यात वैयक्तिक उत्पादन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यात येऊनही मोठ्या प्रमाणावरती पाण्याची बचत करण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे. प्रत्येक थेंबाद्वारे मोठं उत्पादन हे उद्दिष्ट साधण्यात यश आलंय. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवरती तर झालाच आहे, शिवाय शेतकऱ्यांच्या मातीची गुणवत्ता व पाणी बचतीवर देखील झाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद या तालुक्यातील 62 गावांमध्ये एकूण 678 कामे राबवण्यात आली आहे. यात शेततळे, ग्रॅबियन स्ट्रक्चर, दगडी बांध, सिमेंट नाला बांध, माती बांध, माती नाला बांध, बांधालगत समतलचर, रिचार्ज शाफ्ट इत्यादी जलसंधारण उपचार राबवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात ही कामे झाली त्यावरती 15,27,35,000 रुपये इतका खर्च झाला असून त्याद्वारे 2,241.53 सहस्त्र घनमीटर इतकी साठवण क्षमता योजना अंमलात आणल्यापासून निर्माण झाली आहे. त्याप्रमाणे वैयक्तिक उत्पादन पद्धतीसाठी शेतकऱ्यांना दिलेल्या लाभांमध्ये याच गावांमध्ये 2033 लाभार्थ्यांना पीव्हीसी पाईप, विद्युत पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, अन्य कृषी यंत्रे व अवजारे इत्यादी देण्यात आले. त्यावर 4,77,67,000 रुपये इतका खर्च करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाची गुणवत्ता सुधारून पाण्याची बचत व उत्पादनात वाढ या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. शिवाय नियंत्रण सिंचन दिल्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून मातीची गुणवत्ता सुधारली. हा दीर्घकालीन फायदा झालाय. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रात्री अचानक छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानकाला भेट देऊन प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाने प्रवाशांना दर्जेदार आणि वेळेवरती सेवा द्यावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानकाला भेट देऊन प्रवासी सुविधांची पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या विविध विषयांचा आढावा घेतला. प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, फलाटांची प्रतीक्षा,
प्रतीक्षालय, तिकीट खिडक्या आणि सुरक्षेची व्यवस्था यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जेदार सेवा यावर विशेष भर देत मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रात्रीच्या वेळेही बस स्थानकात पुरेसा प्रकाश, सुरक्षा रक्षकांची उपस्थिती आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना दर्जेदार आणि वेळेवरती सेवा द्यावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. झारखंडमधील हल्दवानी येथील अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर जातीय भावनेतून रामलीला मैदानाचं शुद्धीकरण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा या मागणीचं निवेदन भीमशक्ती संघटनेच्या वतीने देशाचे राष्ट्रपती यांना सादर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. 8 ऑगस्ट या दिवशी उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या हल्द्वानी या शहरामध्ये पक्ष कार्यक्रमासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे रामलीला मैदानावरती उपस्थित होते. त्या ठिकाणी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना पक्ष बांधणीचं काम करणारं काम त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी एक बौद्धाचा, एक अस्पृश्याचा, मागासवर्गीय नेता बोलून जातो ही आमची सनातनी लोकांची काम करण्याची आणि आमच्या श्रद्धास्थानाची ही जागा आहे. या ठिकाणी कोणी बौद्ध किंवा अस्पृश्य येऊ शकत नाही. ही जातीय भावना ठेवून त्या ठिकाणच्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी, जे की बजरंग दल भाजपशी पुरस्कृत असलेले लोक आहेत, या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वैदिक पद्धतीनं मंत्रोच्चार करून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी त्या जागेचं शुद्धीकरण केलेलं आहे. मित्र, आज देशाला संविधान मिळून, स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले. 80 वर्षामध्ये या देशात घटनेच्या माध्यमानं इथं समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, लोकशाही दृढ करण्यासाठी आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी ही घटना आणि ही संविधान काम करतं. असं असताना देखील देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील 80 वर्षाच्या नंतरही जर आज जातीवाद जाणीवपूर्वक भाजप आणि त्यांचे समर्थक लोक या ठिकाणी करत असतील तर हा जातीवाद संपला पाहिजे. जातीयांताची लढाईसाठी बाबासाहेबांनी हयात प्रयत्न केलेत आणि तोच विडा उचलून आम्ही बाबासाहेबांच्या विचाराला कधी तडा जाऊ देणार नाहीत. संविधान कधीही या देशात अपयशी होऊ देणार नाहीत. या भूमिकेनं खरगे साहेबांचा जो काही त्यांनी निषेध केला, त्यांच्या जागी जातीय भावना वापरून जे कार्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरून हे जे आंदोलन आहे आमचं, हे पूर्ण राज्यामध्ये आज एकाच वेळेला 11 ते 2 या टायमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? यानंतरची पुढची भूमिका लवकरच आमचे पक्षनेते, संघटनेचे अध्यक्ष माननीय हंडोरे साहेब हे कळवतील, त्यानुसार पुढील कार्यक्रम घेण्यात येईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर ब्लिंकिटचे हर्सूल आणि सातारा येथील दोन्हीही स्टोअर्सचा परवाना निलंबित, एफडीएची मोठी कारवाई. तर स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांची जन्ममृत्यू विभागाला अचानक भेट, नागरिकांच्या तक्रारींची दखल, जन्ममृत्यू विभागाची सभापतींकडून पाहणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.